हां, चला लक्ष द्या. आज आपल्याला जे घ्यायचं आहे त्या चॅप्टरचं नाव आहे चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती. आता याच्यामध्ये काय करायचं शिकवायच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात. आणि नॉर्मली सूत्रसुद्धा तुमच्या लक्षात असेल तर खूपच छान आहे. ते एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला गणित विचारत असताना काय सूत्रच विचारू शकतात, म्हणून तेही सुद्धा आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे. चला मग लक्ष द्या. आता एक एक बघूया आपण. सांगा चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय. तर आपल्याला माहिती पाहिजेत बाजूचा वर्ग, आणि बाजूचा वर्ग म्हणजेच काय, बाजू गुणिला बाजू. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, बाजूचा वर्ग, आणि बाजूचा वर्ग म्हणजेच काय, बाजू गुणिला बाजू. आता त्याच्यानंतर चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमिती म्हणजेच काय, 4 गुणिला बाजू किंवा बाजू गुणिला 4. 4 गुणिला बाजू किंवा बाजू गुणिला 4. त्याच्यानंतर चौरसाचा कर्ण. आता चौरसाचा कर्ण म्हणजेच काय, बाजू गुणिला वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण म्हणजेच काय, बाजू गुणिला वर्गमुळात 2. तर सगळ्यात महत्वाचं काय, हे दोन सूत्र तर तुमच्या पाठच असतात, पण त्याच्यासोबत चौरसाचा कर्ण लक्षात ठेवायचा आहे, बाजू गुणिला वर्गमुळात 2. आता हे जर तुमच्या लक्षात असेल तर याचं गणित जात नाही. तर चला या ठिकाणी आपण एक एक गणित बघूया. एका चौरसाची परिमिती 7.6 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. तर या ठिकाणी परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, बाजू माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, बाजू. तर मग आता सांगा चौरसाची परिमिती. फक्त सुरुवातीला सांगतोय, नंतर शॉर्टकट सांगणार. चौरसाची परिमिती म्हणजेच काय, 4 गुणिला बाजू. तर मग आता या ठिकाणी 7.6 परिमिती आहे, म्हणजे 76/10. पॉईंटच्या पुढे एक अंक आहे म्हणून खाली एकावर एक 0. आता गुणिला 4 आहे, तर काय होईल सांगा, भागेला 4. 4 1 4 4 19 76, म्हणजे 19 चौक 76. मग आता एकावर एक 0 म्हणून एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे आता या ठिकाणी 1.9 एका आली सांगा बाजू आली. तर मग आता या ठिकाणी काय करायचं आहे, चौरसाचं क्षेत्रफळ. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा, बाजूचा वर्ग. मग आता या ठिकाणी बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा, 19, 1.9चा वर्ग. तर मग आता 19चा वर्ग काय होईल, 361. एक अंक आता बाजू इथं म्हणजे एक अंक सोडून पॉईंटचा वर्ग, म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट. तर म्हणजे या ठिकाणी 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. आणि क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात सांगा, इथं सेंटीमीटर दिले म्हणून चौरस सेंटीमीटर म्हणायचंय, आणि जर मीटर दिला असतं तर चौरस मीटर म्हणायचंय. समजलं. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 8 सेंटीमीटर आहे, तर त्या दोघांच्या क्षेत्रफळामधील फरक किती. आता क्षेत्रफळामधला फरक काढायचा असेल तर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी बाजू गुणिला कर्ण म्हणायचंय. काय, बाजू गुणिला कर्ण. म्हणजे या ठिकाणी बाजू, आता इथे घ्यायचा बाजूचा वर्ग आणि कर्णाचा वर्ग. समजलं. मग आता सांगा, आता इथं बाजू गुणिला असे सुद्धा जास्त डोक्याला ताण नाही घ्यायचा. आता तुम्हाला याच्यापेक्षा शॉर्टकट देतोय, कारण त्या क्षेत्रामध्ये फळामध्ये गेल्यानंतर आपलं गणित येतच, पण त्याची वजाबाकी करावं लागेल. पण या ठिकाणी काय 8 गुणिला म्हणजे कर्ण गुणिला किंवा बाजू गुणिला कर्ण असं म्हणायचंय, आणि आपण 2 म्हणायचंय. सांगा क्षेत्रफळामधला फरक म्हणजे काय, बाजू गुणिला कर्ण आपण 2. क्षेत्रफळामधला फरक म्हणजे काय, बाजू गुणिला कर्ण आपण 2. तर मग आता या ठिकाणी बाजू किती आहे सांगा, 8 गुणिला कर्ण किती आहे, 8 आपण 2. बे क बे बे चौक 8, म्हणजे 8 चौक किती, 32. मग आता कशामध्ये येईल सांगा, क्षेत्रफळामधला फरक म्हणजे काय, क्षेत्रफळच आहे ना. तर म्हणून या ठिकाणी चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. समजलं. पुढचं गणित पहा. एका चौरसाचा कर्ण वर्गमुळात 32 सेंटीमीटर असला त्याची परिमिती किती. आता जोपर्यंत आपल्याला या ठिकाणी कर्णामधून काय काढावं लागेल, आपल्याला बाजू काढावं लागेल. जोपर्यंत आपण बाजू काढत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. तर मग आता याचा अर्थ काय होतो माहिती का, आता कर्ण आहे, चौरसाचा कर्ण म्हणजेच काय सांगा, बाजू गुणिला वर्गमुळात 2. मग आता कर्ण किती आहे, 32 आहे, म्हणजे 16 गुणिला 2, 16 2 32. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं,
आता गुन्हेला वर्गमुळात 2 आहे तर भागीला काय करायचं आहे वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 कटले. मग आता या ठिकाणी काय राहिलं वर्गमुळात 16 राहिले. 16 × 16. मग आता 16चं वर्गमूळ किती झालं सांगा 4. तर मग आता या ठिकाणी बाजू किती आली सांगा 4. तर आपल्याला काय करायचं परिमिती. मग परिमिती काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल 4 × 4 बरोबर 4 × 16. तर मग आता या ठिकाणी काय करायचं चौरसाची परिमिती म्हणजेच काय बाजू गुणिला 4. मग आता बाजू किती आहे सांगा 4. 4 × 4 म्हणजे किती 4 × 16. तर मी तुम्हाला नमुन्यामध्ये फक्त सविस्तर सांगणार आहे. जर तुम्हाला कोणा विचारलं तर काय कसं करायचंय. तर आता इथं काय केलं समजा 32 दिलेलं आहे तर तुम्ही फटकन इथे करायचं 16 × 32 आणि 16चं वर्गमूळ काय करायचं 4 काढायचं बाजू 4 येऊन जाईल. सगळं सोपं आहे का नाही. आणि त्याच्यानंतर काय करायचं 16चं वर्गमूळ आता तुम्हाला माहिती आहे करणं आहे समजा तिकडं तर म्हणजे 2 2 कटून जाणार आणि त्याच्यामध्ये 16चं वर्गमूळ 4 आणणार आणि 4 × 4 काय करायचंय 16 आणि 16 चौरस सेंटीमीटर. नाही परिमिती कशामध्ये मोजतात सेंटीमीटर मध्ये मोजतात. ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायचं. आणि क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. आता चला पुढचं गणित पाहूया. एका चौरसाची परिमिती वर्गमुळात 128 सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती. मग आता इथं कर्णाची लांबी काढायची असेल तर परिमितीमधून आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ काढायचं हे काय काढायची बाजू काढायची आणि त्यानंतर कर्णाची लांबी दाखवायची. मग आता काय करायचं सांगा. आता परिमिती म्हणजे काय 4 × बाजू. चौरसाची परिमिती म्हणजे काय सांगा 4 × बाजू. मग आता इथं बाजू आहे समजा 128 आहे याचा अर्थ काय सांगा 64 × किती 2 झालं का नाही. तर मग आता याच्यामध्ये 64चं वर्गमूळ किती आहे 8 म्हणजे याचा अर्थ काय 8 वर्गमुळामध्ये किती 2 आहे. मग आता गुणीला 4 आहे तर काय करायचं भागायला 4. आता या 4 इकडे 2 कडे नाही काटायचं कारण वर्गमुळाच्या बाहेरचा मामला आहे. मग आता 4 × 4 आहे 4 2 8 याचा अर्थ काय निघाला सांगा 2 वर्गमुळात 2. तर आता इथं चौरसाचा कर्ण काढायचा आहे. मग आता चौरसाचा कर्ण म्हणजे काय सांगा बाजू गुणीला वर्गमुळात 2. मग आता इथं बाजू किती आली सांगा सगळ्यात सोपं 2 वर्गमुळात 2 गुणीला वर्गमुळात 2 समजलं का. ही बाजू 2 वर्गमुळात 2 आहे. तर मग आता याचा अर्थ काय होतं माहिती का 2 वर्गमुळात आता वर्गमुळातलं 2 × 2 म्हणजे काय होते 4. मग आता 4चं वर्गमूळ किती होईल सांगा 2 होईल का नाही. तर मग याचा अर्थ काय गुणीला चिन्ह इथं आणि 2 2 4 तर कर्ण आलं किती आला सांगा मग 4 सेंटीमीटर. समजलं. पुढचं गणित पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1296 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती. आता चौरसाच्या क्षेत्रफळामधून काय काढायचं आपल्याला परिमिती काढायचं आहे. आता जसं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद याच्या मधला दुवा कोण असतं पंचायत समिती म्हणजे बाजू कोण घेत आहे पंचायत समिती. तसंच या ठिकाणी पंचायत समिती म्हणजे काय एक प्रकारची बाजू समजायची. तर मग आता सांगा चौरसाचं क्षेत्रफळ याच्यातून काय करायचं तुम्हाला माहिती आहे बाजूचं वर्ग आहे ते आता वर्गमुळात टाकायचं आहे. 1296चं वर्गमूळ किती अरे 1225चं किती आहे 35 आहे तर 1296चं किती आहे 36 आहे. आता या ठिकाणी किती निघाले 36. मग आता याची परिमिती काढायची. आता परिमिती म्हणजेच काय सांगा बाजू गुणीला 4. आता ही बाजू किती आली 4. मग आता सांगा 4 सकम 24 24 4 4 2 4 3 12 12 2 किती 14. मग परिमिती कशामध्ये मोजतात सांगा सेंटीमीटर मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक किती 2.